कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस का ठेवलं? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सीबीआय चौकशीची मागणी करणार। सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार। रामदास कदमांचा परबांना इशारा। रामदास कदमांचे सर्व आरोप खोटे, कदमांनी माफी मागावी नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा करणार। बाळासाहेबांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर अनिल परबही आक्रमक। तर मी डॉक्टरांच्या दाखल्यानं बोललो, अनिल परब डॉक्टरांवर सुद्धा दावा ठोकणार का? अनिल परबांना रामदास कदमांचा सवाल। 1993 मध्ये कदमांच्या पत्नीनं स्वतःला जाळून घेतलं की जाळलं? नार्को टेस्ट करा, परबांची मागणी। तर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी बापाचे उद्योग तपासावेत, परबांचा हल्लाबोल। स्टोवची आग साडीला लागल्यामुळे भडका उडाला, मी माझ्या पत्नीला वाचवलं, त्यानंतर माझी पत्नी 6 महिने ऍडमिट होती। पत्नीबद्दलच्या वक्तव्यावरून परबांविरोधात न्यायालयात जाणार, रामदास कदमांचाही इशारा। तर बाळासाहेबांनी हयातीतच मोल्ड बनवला होता, मोल्ड आणि ठशामध्ये फरक। रामदास कदमांचं शिक्षण कमी, हाताचे ठसे घेतल्याच्या आरोपांवर अनिल परबांची टीका। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना केली, रामदास कदमांना किंमत मोजावी लागणार, संजय राऊत आक्रमक। एकत्र यायचं नसतं तर एकत्र आलोच नसतो, आम्ही एकत्र आल्यानं विरोधकांचे धाबे दणाणलेत। राज ठाकरेंच्या युतीसोबतच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। राज ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांसोबत एकत्र चर्चा सुरू। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। तर कुठे कोणासोबत लढायचं या संदर्भात सविस्तर चर्चा सुरू असल्याचीही माहिती। स्थानिक पातळीवरच्या निवडणुका विश्वासात घेऊन लढवल्या जातील, महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार। पालिका निवडणुका एकत्र लढण्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। भाजपसोबत असताना आम्ही कडवट हिंदुत्ववादी होतो का? आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असं कसं? उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। तर चंद्रबाबू नायडूंसोबत तुम्ही गेलात ते हिंदुत्ववादी आहेत का? ठाकरेंचा सवाल। भाषणं सुरू झाल्यावर दरवाजे बंद करणारे आम्ही नाहीत, उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला। तर दसरा मेळावा अभूतपूर्व झाला, आलेल्यांना कोंडून ठेवण्याची गरज वाटली नाही, ठाकरेंची शिंदेंवर खोचक टीका। माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आहे आणि शिवसेनाच राहील, माझ्या पक्षाचं नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाही नाही, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। अतिवृष्टीमुळे सरकारनं कृषी धोरण जाहीर करावं, 2 दिवस वेळ मागितलाय तर आपण वाट पाहणार, मात्र सरकारनं भूमिका लवकर स्पष्ट करावी, शरद पवारांची मागणी। जीआर रद्द केला तर आम्ही मोर्चात मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू, जरांगेंनी सत्यानाश केला, आम्हाला उद्ध्वस्त केलं, वडेट्टीवारांची टीका। तर आम्हाला मातीत घालायचं तर ठरवलंय, तर मलाच या ठिकाणी घालाच मातीत, वडेट्टीवारही आक्रमक। काँग्रेस मराठ्यांविरोधात बोलायला लागली आहे, उपकाराची परतफेड केली ना लोकसभेची। तर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, जेव्हा सुपडा साफ होईल तेव्हा वडेट्टीवार एकटे असतील असंही मनोज जरांगे म्हणाले। मराठा आरक्षणाबाबतचा जीआर रद्द करा मग चर्चा करा, लक्ष्मण हाकेंची मागणी। तर निमंत्रण नसल्यामुळे बैठकीला जाणार नसल्याची हाकेंची माहिती। ओबीसींसंदर्भातल्या आजच्या बैठकीला तायवाडे जाणार नाहीत, दरम्यान मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होत नाही, जीआरमध्ये सरसकट प्रमाणपत्र देण्याची तरतूद नाही, बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। आज ओबीसी नेत्यांच्या बैठकीत तोडगा निघेल, परिणय फुकेंची प्रतिक्रिया। तर ओबीसी नेत्यांमध्ये काही गोंधळ आहेत, बबनराव तायवाडेंना जीआरवर काही आक्षेप नसल्यामुळे ते आजच्या बैठकीत येणार नसल्याचं फुकेंचं वक्तव्य। अमरावतीमधील उड्डाणपुलावर लागले आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर्स, सार्वजनिक ठिकाणी आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर्स लावल्यामुळे खासदार अनिल बोंडे आक्रमक। तर आय लव्ह मोहम्मदचे हे स्टिकर्स लावून दंगे करण्याचं कटकारस्थान, अनिल बोंडेंचा खळबळजनक आरोप। धाराशिवमध्ये 67 लाखांच्या निधीसाठी 24 कोटी रुपयांची कॅथलॅब सुरू होण्यास विलंब, जिल्हा नियोजन समितीच्या कामांना दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी, आमदार कैलास पाटील यांची मागणी। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कॅथलॅबचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात। राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी संवेदनशील नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी तात्काळ कर्जमाफी केली होती, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांची सरकारवर टीका। गौतमी पाटीलला उचलायचे की नाही, चंद्रकांत पाटलांचा डीसीपीला फोन, डीसीपीला सूचना देताना चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ व्हायरल। कार रिक्षा अपघात प्रकरणी रिक्षा चालकाच्या मुलीनं चंद्रकांत पाटलांची घेतली भेट।
मतदारसंघातील गुंड पळाला, त्याच्या अटकेसाठी कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. अपघातग्रस्त गाडीमध्ये गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही. आमदार रोहित पवारांचा मंत्री चंद्रकांत पाटलांना ट्विट करत टोला. अपघात प्रकरणी पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस. 30 सप्टेंबरपर्यंत गौतमी पाटीलच्या मालकीच्या गाडीच्या अपघात प्रकरणी एक रिक्षाचालक जखमी, तर जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांकडून गौतमी पाटीलवर कारवाईची मागणी. पूजा खेडकरच्या घराबाहेर चिटकवलेली ही नोटीस काढली, तर रबाळे अपहरण प्रकरणी मनोरमा खेडकर अद्यापही फरार. पुणे आणि नवी मुंबई पोलिसांकडून मनोरमा खेडकरचा शोध सुरू. 8 डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार. यंदाचं अधिवेशन हे 10 दिवस चालणार. हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम संसदीय कार्य विभागानं जाहीर केला. शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला, तर करमाळा तालुक्यातल्या हिवरवाडीमध्ये सकाळी हल्ला झाल्याची माहिती. चिवटेंना करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती. अधिकचा तपास सुरू. आमदार संतोष बांगर आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची ऑडिओ क्लिप व्हायरल, तर हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पहा. पीक कंपनीचे जिथे ऑफिस आहे तिथे चुरा करू, काही कमी जास्त झालं तर बांगर एवढा वाईट माणूस कुणी नाही, बांगर यांचं वक्तव्य. राजू शेट्टींकडून जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची पाहणी. सरकारला दालन सजवायला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत. राजू शेट्टींची प्रतिक्रिया, तर सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची राजू शेट्टींची मागणी. सहकाराच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांचं मोठं योगदान. अहिल्यानगर दौऱ्यात शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करतील. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांकडून आशा व्यक्त. राज्यभरात महसूल सेवकांचं आजपासून आमरण उपोषण. कामबंद आंदोलनामुळे महसूल विभागाच्या ई-पीक पाहणीवर मोठा परिणाम. शासकीय चतुर्थ श्रेणीमध्ये दर्जा देण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन. डोंबिवलीत ब्लिंकिट रायडर्सचं कामबंद आंदोलन. अतिरिक्त रायडर्स कमी करणं आणि लांब पल्ल्यांच्या डिलिव्हरीसाठी योग्य मोबदला मिळवण्याच्या मागणीसाठी हे रायडर्स रस्त्यावर. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नागरिक आक्रमक. भिवंडीच्या भुईशेत परिसरातील धर्मांतराचा कार्यक्रम हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उधळून लावला, तर अमेरिकन नागरिकासह 2 साथीदारांना भिवंडी पोलिसांकडून अटक. हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय कार्यालयासमोर सुरू असलेलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन अखेर मागे. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हा उपाध्यक्ष रवी शिंदे यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे. नांदेडमधील मन्याड नदीच्या पुरानं नायगावमध्ये पिकांचं मोठं नुकसान. एकट्या शेळगाव गौरी गावातील 900 हेक्टर जमीन खरडून गेली. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून तातडीनं मदत देण्याचीही मागणी. जळगावात गिरणा नदीचा पूर ओसरल्यानंतरची विदारक दृश्य समोर. चांदसर परिसरामध्ये शेतीसह पिकांचं मोठं नुकसान. दरम्यान पुराच्या पाण्यानं रस्ता पूर्णपणे वाहून गेल्यानं शेतात जाण्यासाठीही अडचण. जळगावच्या अंतुर्ली शिवारात अज्ञातानं शेतकरी विलास पांडेंच्या बागेतील 2000 केळीचे खोड कापून टाकले. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. लातूरमधील हजारो हेक्टर शेती पुरात खरडून गेली. मदत नको, शेती दुरुस्त करून द्या. शेतकऱ्यांची आर्तहाक. शेतातील माती वाहून गेल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात. जालन्यात पूरग्रस्त गावातील नागरिकांना शासनाची तातडीची मदत. पुरामुळे आणि वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई. शेतकऱ्यांना 37,500 रुपयांच्या मदतीचं प्रमाणपत्रही दिलं. धुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली. 5,000 क्विंटल येणारा कांदा अवघ्या 300 क्विंटलवर. भाव देखील कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. बीडच्या परळी तालुक्यातल्या दूध उत्पादक सध्या संकटात. दुधाला प्रति लिटर 40 ते 45 रुपयांचा दर. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यानं दूध उत्पादकांचं आर्थिक गणित बिघडलं. वैष्णोदेवीची यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय. खबरदारीचा उपाय म्हणून 5 ते 7 ऑक्टोबरपर्यंतची यात्रा पुढे ढकलली. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पालिकेचा निर्णय. मुंबई महानगरपालिकेच्या कोपर रुग्णालयामध्ये उंदरांचा सुळसुळाट. 2 महिन्यात 6 उंदरांनी या ठिकाणी रुग्णांना चावा घेतला. रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्णालयात उंदीर वाढल्याची चर्चा. आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर. मुंबईच्या जोगेश्वरी मेट्रो स्थानकातील खड्ड्यात तरुणाचा पाय अडकला. अग्निशमन दलानं 4 तासांनंतर खड्डा काढून तरुणाचा पाय बाहेर काढला. दरम्यान यामुळे मोठा गोंधळ.
मुंबईत मंगळवारपासून 3 दिवस पाणी कपात. शहर आणि पूर्व उपनगरातील काही विभागांमध्ये पाणी कपात होणार. नागरिकांनी त्यामुळे पाणी जपून वापरण्याचंही आवाहन. अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. वांगी, भेंडी प्रत्येकी 80 रुपये किलोवर तर शिमला मिरचीला 120 रुपये प्रति किलोचा दर. सोन्यात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 2500 रुपयांची वाढ. सोन्याचा दर प्रतितोळे 1,18,000 रुपयांवर तर चांदीचा दर किलोमागे 1,49,000 रुपयांवर. अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्ये शटडाऊन. सरकारी धोरणांविरोधात 200 शहरांमध्ये संप. आयफेल टॉवर सुद्धा बंद. शहरांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. हायकोर्टाकडून सत्र न्यायालयातील 2 न्यायाधीशांची हकालपट्टी. न्यायाधीश धनंजय निकम आणि न्यायाधीश इरफान शेख यांना हायकोर्टानं केलं बडतर्फ. पावसाबाबत आयएमडीकडून धोक्याचा इशारा. 14 राज्यांना हाय अलर्ट. भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा. नागरिकांना सतर्क राहण्याचंही आवाहन. आधार कार्ड अपडेटसाठी लागणाऱ्या शुल्कात 25 रुपयांची वाढ. चुकीचं नाव, पत्त्यात बदल करण्यासाठी 75 रुपये आता मोजावे लागणार. UADAIची माहिती. तुळजाभवानी मंदिरातील व्हीआयपी सशुल्क देणगी दर्शन 6 आणि 7 ऑक्टोबरला बंद राहणार. कोजागिरीला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. रत्नागिरीकरांचं विमानसेवेचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार. रत्नागिरी विमानतळ टर्मिनलचं काम आता अंतिम टप्प्यात. मार्च 2026 पर्यंत हे काम पूर्ण करणार. दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूर मेट्रोमध्ये प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ. एकाच दिवसात नागपूर मेट्रोमध्ये 1,50,599 प्रवाशांनी प्रवास केला. गर्दी लक्षात घेता नागपूर मेट्रोनं सेवेत वाढ केली होती. चिपळूणमध्ये वनविभागाच्या प्रांगणात कोकणातील प्राणी पक्ष्यांचं दुर्मिळ फोटो प्रदर्शन तर आमदार शेखर निकमांच्या हस्ते या फोटो गॅलरीचं उद्घाटन. सोलापूरच्या अकलूजमधील शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये पारंपरिक बोंडला कार्यक्रम संपन्न. प्राध्यापिका विद्यार्थिनींचा या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग. पुण्यातील ग्रामीण शाळेमध्ये जाऊन निर्भया पथकाकडून अत्याचार विरोधात मार्गदर्शन. पुणे ग्रामीण पोलिसांच्या दौंड पोलिसांचा हा उपक्रम. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीनं जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेसाठी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना 7 ऑक्टोबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचंही आवाहन. पुढील 3 दिवस राज्यात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा या भागात पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. भंडाऱ्यात प्रभारी मुख्याध्यापकानं शाळेचा कायापालट केला. वर्षभरात 35 वरून 105 वर गेली विद्यार्थी संख्या. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील कांद्री या जिल्हा परिषद शाळेला सुगीचे दिवस. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून